काय मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 7 तारीख. टाइम होतोय 11:34. थोडासा लेट आहे लॉग इन, पण काय हरकत नाही. दुसरी पण कामं असतात ते करता करता थोडासा लेट होऊनच जातो. सगळ्यात पहिला आपण उबर लॉग इन करूया आणि त्यानंतर मग आपला रॅपिडो. वरली विले पार्ले 40 किलोमीटरचे देतोय 642. नको. रॅपिडो तीच राईड देतोय. मगाशी पण ही चालली होती आणि 4 किलोमीटरचा कामोट्यावरून पिकअप आहे ना. एखादी चांगली राईड बघतो मस्तपैकी आणि तुम्हाला पटापट सांगतो. आणि हा, सगळ्यात पहिले तळोजा 4 किलोमीटरचा पिकअप आहे तळोजासाठी, पण नाही. सगळ्यात पहिले हे मारूया रिसेट. हा पण रिसेट आणि ह्याच्या खालचा आहे हा पण रिसेट. ऐरोली, चला जाऊया ऐरोलीला. टोल फेअर 47 इन्क्लूड आहे. पहिली ट्रिप झाली आहे कंप्लीट. 15 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे आपल्याला राईड लागली होती. कुठली आहे? ठाणे वेस्ट मेन एंट्री. ओके, इथे आहेच बरेच सारे, म्हणजे ह्याच्या पुढे पण 2-3 आहेत. ऑटोच्या इथे पण आहेत, प्रत्येक पाठीमागे गाडी पण आहे. तिथे पण 1-2 आहेत असे, म्हणजे आहेत तिथे आपले ड्रायव्हर्स आहेत. पण आता काल पण ऐरोलीला येऊन चुकी झाली होती, फक्त की आज तसं नको व्हायला. जर आज पण तसं झालं ना तर मग ऐरोलीला पण जास्त येणार नाही. कारण कसं आहे की आता हे ह्या साईडचे ट्रिप तर लागतील. हे ठाणे झाले, भिवंडी झाले, या साईडचे ट्रिप लागतील. पण हे पनवेल साईडच्या ट्रिप्स लागणं थोडंसं मुश्किल आहे. कारण आपण इथे आलोय, आपल्याला इथे जायचं आहे. ते काम करूया, तेच आयडिया. पनवेल साईडची लोकेशन टाकून ठेवूया. रॅपिडोमध्ये पण तसंच करून ठेवतो. एखाद एक ट्रिप लागेलच. थोडंसं आता 15-20 मिनटं वाट बघतो. लागली तर ठीक आहे, नाहीतर मग ॲज युजल जायला लागेल आपल्याला थोडासा पुढे. ते मी कमेंट्स वाचत होतो. पहिली कमेंट आहे, भावा देवांचं नाव घेऊन काम कर. ओके. नंतर दुसरी आहे, भावा कारमध्ये कॅमेरा लावून घे. डॅशकॅम आहे मित्रा, माझ्याकडे ॲक्शन कॅमेरा आहे, तो लावायचा चाललाय विचार. पण ते काचेवरती लावू का नको त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. आणि थोडा टाईमचा पण इश्यू आहे. टाईम नीट मॅनेज करता येत नाही मला सध्या तरी. सो आहे प्लॅन कॅमेरा पण लावायचा. आणि तिसरी कमेंट आहे, फर्स्ट कॉमेंट्स भावा, धन्यवाद. तुमचं इतकं सगळं प्रेम भेटतोय. सगळ्या कमेंट्स वाचतोय मी, इवन रिप्लाय पण देतोय. काही अशा कमेंट्स आहेत जे मला थोड्याशा पटत नाहीयेत. साहेब व्हिडिओ छान होता, अर्निंग नाही दाखवली तर व्हिडिओ बघण्याचा फायदा काय? माझी व्हिडिओ बघून तुमचा काय फायदा होऊ शकतो मला कळत नाही. कारण आयडिया येते की या धंद्यामध्ये किती पैसा आहे किती नाही, पण मेहनत आहे. सिंपल आहे. जितकी जास्त मेहनत कराल तितका जास्त पैसा आहे, जितकी कमी मेहनत कराल तितका कमी पैसा आहे. आणि तुम्हाला ओव्हरऑल अर्निंग बघून फायदा नाही आहे. गाडीचा मेंटेनन्स पण बघायचं आहे. गाडीचा परत किरकोळ खर्च असतात ना, जसं की हे झाले, परत ते चार्जिंग केबल वगैरे झाले, डॅशकॅम वगैरे झाला, ते हे बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत. तर या क्षेत्रामध्ये येत आहे तर जरा नीट विचार करूनच या. आणि थोडेसे बॅकअप पैसे ठेवा. कधी काय कुठे होईल सांगता येत नाही बाबा. उल्वेची ट्रिप लागली होती रॅपिडोमध्ये, ऍक्सेप्ट करणारच होतो, तेवढं गायब झाली ट्रिप. काय करू समजत नाही. यांनी ऍक्सेप्ट केली काय? विक्रोली नको, विक्रोली नको. पाठच्याने ऍक्सेप्ट केली वाटतं, तो गेला. कुठला चेंबूर नको, चेंबूर गायब झाली बघ. लगेच आली आणि लगेच गायब झाली. डिमांड तो है. राईड काही लागत नाहीत, सगळ्या घाटकोपर ठाणे बिने साईडच्या राईड लागतात. आता माझ्याकडे
उबेर आहे, ही पण ठाण्याचीच लागते. हां, माझ्याकडे उबर आहे, रॅपिडो आहे, ओला आहे. 3 ॲप आहेत. तिन्ही ॲपमध्ये लॉग इन आहे. पण तिन्ही ॲपमध्ये लॉग इन असून सुद्धा पण या एरियामध्ये काय लागत नाहीत भाई. मुंब्रा अजिबात नाही जाणार. मुंब्रामध्ये चुकून पण जाणार नाही. शेल फाटायला जी ट्रॅफिक भेटेल ना, ती नेक्स्ट लेवल भेटेल भाई. इथे आसपास असे मला बरेच रायडर दिसलेत, जे डिझायर आहेत, इवन इर्टिगा आहे, आपले वॅगनार आहेत. सगळेजण बसलेत. कोणाला ट्रिपच लागत नाहीयेत. यांना जर ट्रिपा लागत नसतील तर आपल्याला काय ट्रिपा लागणार. असं नाही की सेडांचीच लागल्या पाहिजेत भाई. उबर गोच्या लागल्या की मिनीच्या लागल्या तरी पण ऍक्सेप्ट करायला तयार आहे. फक्त इथून तिकडे जायला पाहिजेत. ही भांडूपची कधीपासून लागते भांडूप भाई, नाही जाणे का. फायनली आपण आलो आहोत आपल्या झोनमध्ये म्हणजे असं की खारघरमध्ये आहे. तर इथून आता झपाझप राईड लागतात. इवन उल्वेची पण एक राईड लागत होती. 14 किलोमीटरचे 350 रुपये दाखवत होतं. ही कुठली आहे, खारघर. चला घेऊया. छोटी राईड आहे, छोटी तर छोटी. एक बस येते पाठीमागून. तर सगळे ॲप आता मी करतोय बंद, जस्ट बिकॉज की गाडीचा RC आज येणार होता पोस्टाच्या थ्रू. आता मी घरी तर नाही आहे. टाईम होतोय 2:28. तर मी काय करतो की यांना सगळ्यात पहिले घरी जातो आणि पहिले चेक करतो. जर ते घरी येऊन गेले असतील तर मला पोस्टामध्ये जावं लागेल. आणि जर घरीच येऊन गेले नसतील तर तरी पण मी पोस्टामध्ये जाईल. आणि मी काय करेल की आहे ना, ते घेऊन घेतो RC. कारण तो RC इम्पॉर्टंट आहे. एक तर एवढा लेट येतोय आणि ही RTOची कामं भाई काय बोलणार आता. असं मी खारघरमध्येच आहे, म्हणजे घराच्या नियरबायच आहे. नियरबाय म्हणजे तसं 3.5-4 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. बट जवळ आलोय इतका ऐरोलीवरून, तर मग तो जातो आणि तो फटाफट काम करून घेतो. चला आता फटाफट लॉग इन करूया. सगळ्यात पहिले लॉग इन करतो रॅपिडो, त्यानंतर मग आपला ओला ऑन ड्युटी, आणि त्यानंतर मग उबेरमध्ये आज एक पण ट्रिप झाली नाहीये. मे बी उबर नाराज झाले वाटतं आपल्याशी. तिन्ही ॲप आता लॉग इन आहेत. कुठे लागला, ओके. ही पनवेलची राईड आहे, ही घुसली आहे पनवेलची राईड. चला तर पनवेलची राईड उचलली आहे. इथे बरं रेडारमध्ये दाखवत होतं, नाही मी उचलली आहे पनवेलची राईड. अरे यार, नाही जायचं ते उतक्या लांब. बंद हो तू. त्यानंतर हे पण बंद हो. अरे देवा, 2 किलोमीटरचा पिकअप. कुठून पिकअप आहे? अच्छा ठीक आहे, चांगल्या ठिकाणी पिकअप आहे, काय वाटत नाही. प्लीज वेट. प्लीज मला वाशीची ये. शाबास. हाय नशीब आहे थोडासा. मित्रांनो, आज ट्रिप लागतच नव्हत्या मला. अच्छा, कस्टमर इथंच कुठेतरी आहेत आय गेस. पुढे. अरे हे डॉगी कुठे आहेत कस्टमर? हा पुढे. एक नंबर काम झालं. चला, जास्त वेळ थांबायची गरज नाही लागली. ह्याच बिल्डिंगमध्ये मी कस्टमरला ड्रॉप केला आता जस्ट, आणि एक मित्राला कॉल केला, तेवढ्यात लागली इथे ट्रिप. उबेरमध्ये आपली दुसरी ट्रिप आहे. बाकी ओलामध्ये आणि रॅपिडोमध्ये, ओलामध्ये 3 ट्रिप झाल्यात, रॅपिडोमध्ये 1 ट्रिप झाली आहेत, आणि ही उबेरमध्ये दुसरी ट्रिप आहे. मी थोडासा खुश आहे, बस जास्त नाही, थोडूसा 1%. उबेरवरून वाशीची ट्रिप होती. अरे बाबा, इथून सगळ्यात पहिले निघा. ऑटोची लाईन आहे, नाही तर मला ही ऑटोवाले धरतील. यांचा काय भरोसा. काय किती जण होते माहितीये का मित्रांनो? 5 जण होते. 5 जण. माझी गाडी अशी बसली ना बेकार. ऍक्सिलेटर दाबते, ऍक्सिलेटर होतच नाही गाडी, इतकी बसली होती गाडी यार. खरंच यार, जेव्हा उबर गोच्या राईड लागतात ना आणि असे कस्टमर येतात ना, मला वाईट वाटतं की अरे यार, कमी पैशामध्ये आपण लक्झरीज गाडी प्रोव्हाइड करतोय कस्टमरला. एनिवेज काय नाही, फाइंडिंग ट्रिप चालू आहे. फाइंड काय होत नाहीये.
वाट बघूया. इनऑर्बिट मॉल आहे, अरे सॉरी हा इनऑर्बिट मॉल आहे. ही गाडी ही मित्राची गाडी. आपण उल्वेवरून रिटर्न आला, मी पण उल्वेवरून रिटर्न आलो. लोकांना पण वाशीची ट्रिप लागली होती आणि लफडा झाला होता की सुसू आली होती. हे बघा एवढा मोठा साईन लावलाय नो पार्किंग. बऱ्याच जणांनी इथे गाड्या लावल्यात. आता तिकडे तर पुन्हा लाईन आहे, त्या साईडला तिकडे लाईन आहे पूर्ण. पण आपल्या गाडी पार्क करायच्या आपल्या रिक्सवरती. तर आतापर्यंत एवढं तर आहे. उबरमध्ये 2च राईड कंप्लीट झाल्यात आणि मी लॉग इन नाही आहे. तो बोलला लक्ष ठेव, गाड्यांना काय झालं तर जिम्मेदार तू. यू आर ऑनलाईन. आता बघू भाडी कशी लागतात. जी ट्रिप होती ह्या सोसायटीमध्ये सरनं ड्रॉप केला आणि आतापर्यंत काय ट्रिप वगैरे काय लागत नाही आहेत. 1 मिनिट कॅमेराची लेन्स क्लीन करतो सगळ्यात पहिले. आता ट्रिप लागत नाही बोलल्यावरती काय करणार मग. काय तर थोडीशी गाणी लावतो. तसा डोका दुखतोय माझा हलका हलका. CNG पण आपलं ऑलमोस्ट संपायला आला आहे हे बघा. आणि गाडी जी चालली आहे ती 144.7 किलोमीटर गाडी चालली आहे. आज तितकी अर्निंग नाही झाली जितकी व्हायला पाहिजे होती, बट तरीही काही हरकत नाही. अरे भाई चालू हो. हा झाला चालू. मला जो गाणं ऐकायचा आहे तो आहे भाई हा येस, हा गाणं आपल्याला ऐकायचं आहे. काश यूट्यूबमध्ये अशी गाणी टाकू शकलो असतो, किती मजा आली असती. एकच राईड रॅपिडो, ओला, उबेर तिन्ही मध्ये वाजते. अंबरनाथची ट्रिप आहे बट अंबरनाथला आपल्याला जायचं नाहीये. सो लोकल पण लागतात. ही बघा ही एक लागली ठाण्याची, नीलकंठ वुड्स. नंतर आहे एअरपोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. जावा एअरपोर्टची भाडी मला नकोच सध्या. मला असे पनवेल वाशी जवळची अशी भाडी पाहिजेत बस, सिंपल. तर कामोठे बिमोठे, कळंबोली, खारघर, बेलापूर अशी जरी लागली ना तरी ठीक आहे. एकदा तर CNG संपवायचं. CNG संपल्यानंतर मग एक्झॅक्ट समजेल की किती पैसे राहिले, किती पैसे गेले. बॅक टू घरी तर मी थोडा लवकरच आलो कारण राईड लागत नव्हत्या. सगळ्यात पहिले आपण ओलामध्ये बघूया की किती राईड लागलेत. ओलामध्ये 4 राईड लागल्या होत्या आणि ओलाची सबस्क्रिप्शन पण घेतली होती म्हणून ओलामध्ये राईड लागत होता. त्यानंतर मग सबस्क्रिप्शन असेल तर राईड तुम्हाला लागणार नाही. तर ओलामध्ये 4 राईड लागल्या, ठीक आहे. त्यानंतर रॅपिडोमध्ये जी आहे ती 2 राईड लागल्या. त्यानंतर मग आपला उबेर आहे. उबरमध्ये किती राईड लागल्या था मग उबरमध्ये मी बघतो. हा 3 राईड लागल्या. तर असं करता करता दिवस केला आहे एंड. पैसे जर बघायला गेलं तर CNGचा खर्च काढून सुद्धा थोडेसेच पैसे राहिले, जास्त पैसे राहिलेत नाही आहेत. कारण काल मी थोडा 8 टाकी CNG होता म्हणून पूर्ण CNG बसला नाही. जवळजवळ 750-700 रुपये, 750 रुपयाच्या आसपास CNG बसला. नॉर्मली 750 मध्ये बसतो पण ते 1 kg होता. ते कधी कधी असं होतो की काटा दाखवतो सेंटरला पण कधी कधी असतो आतमध्ये कमी CNG. मे बी तो काटा आहे थोडा ॲक्युरेट नसेल किंवा असं काहीतरी असेल. पण ओव्हरऑल बघायला गेलं तर आज इतका जास्त धंदा नव्हता. आणि हा माझ्याकडनं पण चुका झाल्यात. चुका म्हणजे असं की सगळ्यात पहिले लेट लॉग इन केलं, त्यानंतर मग घरी आल्यानंतर तिथं 1-1.5 तास तिथे वाया झाला. त्यानंतर मग लवकर बंद केलं. तर त्या हिशोबाप्रमाणे बघायला गेलं तर ठीकठाक अर्निंग आहे. नाहीतर मग जर प्रॉपर करायला गेलं तर मग नाही, म्हणजे अशी अर्निंग नाही झाली आहे. बट ठीक आहे, काही नाही. ते बरेच साऱ्या कमेंट्स येत आहेत, बरेच साऱ्या अशा गोष्टी आहेत जे पब्लिक सांगते की CNG कधी भरतोयस, किती भरतोयस, काय भरतोयस, सगळं दाखवतो. इनफॅक्ट माझ्याकडे फोटोज वगैरे आहेत पण ते कसं आहेत की मी टाकत नाही व्हिडिओला. तर जेव्हा आपला शेड्यूल प्रॉपर बसेल ना तेव्हा मी प्रॉपर टाकेल. आणि तुमचे कमेंट्स येत आहेत, तुम्ही ओपिनियन कमेंट्स द्वारा तुम्ही सांगतायत तर सर्वात चांगलं वाटतंय. भले त्याच्यामध्ये चांगले असू दे किंवा वाईट असू दे, मी कुठला न्यूट्रल आहे. मला कुठल्या गोष्टीचं असं काही मी असं मनाला लावून घेत नाही आहेत. आणि एवढंच बोलेल की एक लाईक करा आणि एक सबस्क्राईब करा. आणि उद्या एक चाललोय बाहेर, सांगेलच तुम्हाला, उद्याचा व्हिडिओ येईलच, ठीक आहे. सो गुड नाईट, टेक केअर. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.